नमस्कार सगळ्यांना. व्हेरी गुड मॉर्निंग. सध्या थायलंडला आलो होतो, बँकॉकला. बस बिझनेस बिझी होती आणि त्यानिमित्ताने आज थोडासा रिलॅक्स वेळ भेटला आहे. तर या रिलॅक्स वेळेमध्ये थोडंसं मॉर्निंग वॉक करण्यासाठी इकडे आपल्या एका पार्कमध्ये आलो होतो. आपण पाहू शकता, अतिशय सुंदर असा पार्क आहे. खूप लोक असे मस्त वॉकिंग करतायत, शुद्ध हवा घेत आहेत, कोणी योगा करत आहे आणि हो, कोणी फोटोग्राफी सुद्धा करत आहे. बरंच काही काही चाललेलं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जे लोक आलेले आहेत ते एक शुद्ध हवा, शुद्ध वातावरण एक्सपिरियन्स करण्यासाठी. आय नो, सगळे आपण आजकाल त्याच मागे धावत आहोत. शुद्ध अन्न, शुद्ध हवा आणि शुद्ध विचार, बरोबर. तर या सगळ्यांची आजकाल आपल्याला खूप जाणीव आहे की हे सगळं गरजेचं आहे. आणि त्या निमित्ताने आपण सगळे त्याच्या मागे धावत आहोत. परंतु मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपल्याला जर सगळं असतील, खूप परीक्षण घ्यावं लागणार आहे. शुद्ध हवा नक्कीच भेटणं म्हणजे खूप अवघड आहे. गावाला आपण जर गेलो तर थोडंफार आपल्याला त्याचा अनुभव येतो. शहरामध्ये राहून तर भेटणं खूपच अवघड आहे. त्यासाठी अशा प्रकारची झाडी, पान हे जतन करणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. इथे आल्यानंतर हे जाणवलं की इथे जे लोक आहेत ना, ते बऱ्याच पैकी ब्रह्मा आणि बुद्ध, त्याचबरोबर गणपती यांना मानणारे आहेत. काही मी हॉटेल्समध्ये पाहिलं की तिथे गणपतीची छोटीशी मूर्ती होती किंवा गणपतीचा फोटो होता आणि त्याच्या पुढे वेगवेगळ्या कलर मधील उंदर मामा आपले, ते उंदीर मामा होते. आणि त्याचबरोबर इथे ब्रह्मांचे देखील खूप उपासक दिसले मला. ब्रह्मांची इथे एक मूर्ती आहे, 4 फेसेस मूर्ती आहे इथे. हे ब्रह्मांचे 4 फेसेस म्हणजे आपण जाणतो की काही लोक त्यांना ब्रह्मांचे 4 वेद म्हणतात, की आपले वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, याचे 4 वेदांचे नाव आहेत. हेच 4 चेहरे आहेत असं. तर त्याच पद्धतीने हे 4 फेसेस म्हणजे 4 प्रकारच्या वर्ण जाती आपल्या आहेत. त्या शूद्र, क्षत्रिय, अ, वैष्णव, ब्राह्मण. तर या 4 विविध जातीवर या सुद्धा ब्राह्मणचेच अ, 4 मुख आहेत असं आपण मानतो. किंवा मग 4 आपले आश्रम, जीवनाश्रम, जीवनातील 4 भाग जे आहेत. वर्णाश्रम असेल, ब्रह्मचारी असेल सुरुवातीला, त्याच्यानंतर मग गृहस्थ किंवा मग आपण मोक्षाकडे वाटचाल करतो जेव्हा संन्यास घेतील. असे वेगवेगळे 4 भाग आहेत आपल्या आयुष्यातले, त्यांना सुद्धा आपण ब्रह्माचे 4 मानतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे लोक त्याच गोष्टी मानतात. तर आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं क्लायमेट. ती शुद्ध हवा पाहिल्यानंतर मला एक गोष्ट आठवली. ती म्हणजे इथून पुढे श्रावण महिन्यापासून आता लवकरच आपले बरेचसे विविध असे जे धर्माचे सण चालू होणार आहेत. आणि त्या निमित्ताने मला खूप आनंद होतोय सांगण्यासाठी की तेच मागच्या 4 महिन्यापूर्वी डिसेंबर 2024 मध्ये, सॉरी 2023 मध्ये, आम्ही आमच्या स्वतःच एक कापूरचं ब्रँड मार्केटमध्ये आणलेलं आहे, शालन मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशनच्या माध्यमातून. त्याचं नाव आहे गुरुप्रसाद कापूर.
आम्हाला तुम्हाला सांगण्यास आनंद होतोय की हे एक 100% शुद्ध कापूर. नक्कीच चॅलेंज देऊन मी तुम्हाला सांगू शकतो की बाजारामध्ये आता गेले काही कापूर आपण पाहत आहात त्यांच्या कंपॅरिझन मध्ये 100% शुद्ध कापूर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. जशा पद्धतीने आपण शुद्ध हवा, शुद्ध अन्न, शुद्ध विचार यांचा आपल्या आयुष्यामध्ये भोग घेण्यासाठी धडपड करत आहात. मी आशा करतो की त्याच पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक सणामध्ये मी स्वतःहून विजेच्या दुकानात गेल्यावरती शुद्ध कापूर म्हणजे फक्त आणि फक्त गुरुप्रसादचा कापूर याचीच मागणी कराल. खरंच मला असं वाटतं की कुठेतरी लोकांपर्यंत माझ्या आध्यात्मिक जर्नीमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी पोहोचवाव्यात आणि त्या उद्देशाने मी या व्यवसायामध्ये माझ्या कुटुंबासह प्रयत्न करत आहे. तर आपणही आम्हाला तेवढीच साथ द्यावी अशी एक नम्र विनंती आहे. जर आम्ही तुमच्यापर्यंत हे जे काही शुद्ध कापूर घेऊन येतो आहे ते फक्त ज्याचं राम वगैरे शुद्ध आहे असं नाही, तर ते बनवताना सुद्धा आम्ही खूप काळजी घेत आहोत त्याच्यामध्ये पूर्ण शुद्धता आणण्याची. ज्यावेळी ते कापूर बनवण्यात येतं त्यावेळी त्याच्या बाजूला आमचं पूर्ण असं कंटिन्युअस चॅन्टिंग एक नामस्मरण चालू असतं. श्री स्वामी समर्थांच्या महाराजांच्या नावाने हे प्रोडक्ट बनवताना पूर्ण भक्तिभाव त्याच्यामध्ये टाकत आहे. मला आशा आहे त्या मंत्रांनी ते कापूर इतकं शुद्ध झालेलं आहे की आपली जे भक्ती पण देवापुढे पूजा करताना ते आणतो ते भक्ती पूर्णपणे शुद्धपणे अर्पण होणार आहे. आणि म्हणूनच जे टॅगलाईन आहे, शुद्धार्पण कापूर, शुद्ध असे कापूर आपण अर्पण करणार आहे. कम्प्लिटली प्युअर फ्री म्हणजे प्रसाद करते. सो धन्यवाद पण इतका वेळ देऊन मला ऐकल्याबद्दल आणि सुंदर असं हे क्लायमेट पण माझ्याबरोबर आनंद घेतल्याबद्दल. त्यांची ते काही आजी पण आलेले आहेत बसायला. त्यांच्या या वयामध्ये सुद्धा ते वेळ काढून ते आलं. ओके, सो व्हेरी थँक्यू अँड राहू आपण कॉन्टॅक्ट मध्ये गुरुप्रसाद कापूरच्या माध्यमातून आणि तुमच्या घराघरापर्यंत पोहोचण्यास खूप उत्सुक आहे. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.